नंतर शहाजीराजांना बातमी कळली, आनंद व्हायला पाहिजे होता, पण फार मोठं संकट होतं, कारण की 5 सुलतानी सत्ता होत्या. कधी कोणत्या बाजूने घात होईल शक्यता नाकारता येत नव्हती. मग शहाजीराजांनी रात्रभर विचार केला, यांना कुठेतरी सुरक्षितरी नेऊन ठेवलं पाहिजे. पहाटे पहाटे 3 वाजता अहिल्यानगर जिल्हा आत्ताचा संगमनेर तालुका पेमगिरी नावाचं मोठं गाव आहे, डोंगराच्या कडेला आहे. तिथे पेमाई देवीचा एक मोठा डोंगर आहे. एवढ्या एकांतामध्ये शक्यतो कोणी जाणार नाही, ते स्थान त्यांच्या लक्षात आलं. तिथून काही सैन्य घेतलं, आईसाहेबांना घेतलं, पेमगिरीत गाठली. पेमगिरीचा 2 दिवसाचा मुक्काम झाला. तिथली वर्दळ पाहता शहाजीराजांच्या लक्षात आलं, हे स्थान सुरक्षित नाहीये. हे स्थान सुरक्षित नसल्यामुळे तिथून मुक्काम हलवलं पाहिजे. आता तिथून मुक्काम काढला. आता असणारा पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, मावळ प्रांतामध्ये एवढ्या चढावचा दुसरा डोंगरच नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. तिथे गेले, गडकरांच्या पत्नीच्या स्वाधीन आईसाहेबांना केलं, घोड्याला टाच मारली आणि शहाजीराजे स्वाधीला निघून गेले. दिवसामागून दिवस उलटत होते. आईसाहेबांनी सकाळी उठावं, स्नान करावं, कपडे परिधान करावे, अलंकार अंगावर धारण करावेत, लेणं अंगावर धारण करावं आणि जुन्नरकडे असणाऱ्या कडावर जाऊन बसावं. तेव्हा महाराष्ट्र स्थापन झाले, तालुके नव्हते, जिल्हे नव्हते, पण या मराठी प्रांतामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या त्या जिजाऊ साहेबांपर्यंत, माझ्या म्हणजे जिजाऊ साहेबांपर्यंत शिपायांकडून पोहोचवले जात होते. कधी कधी आईसाहेब दसा रडायच्या, कधी अंगात ताप आणायच्या, कधी घामाने ओल्याचे मजा, कधी केस सवीस कटायचे, कधी असं वाटायचं आता युद्धाला सुरुवात करावी. 3-3.5 महिने उलटून गेले. गडकरींच्या पत्नीच्या स्वाधीन केलेलं, गडकरींच्या पत्नीच्या लक्षात आलं, आपल्यालाही मुलं झाली. असल्या अवस्थेमध्ये काय खावं वाटतं, काय घरात ज्याला पण डोळे म्हणतो. आईसाहेब तर अजून कुठल्या प्रकारची सेवा आईसाहेबांनी आपल्याकडनं घेतलेली नाही, काही चुकवतं नसेल आपलं, म्हणून गडकरींच्या पत्नी हळूच गेले, आईसाहेबांच्या अंगाला स्पर्श केला. आईसाहेबांनी पाहिलं, आईसाहेब आम्हाला मुलं झाली, काय खावं वाटतं, काय घ्यावं वाटतं, ज्याला पण डोळे म्हणतो. आईसाहेब खवळल्या, सांगितलं, खबरदार पण असलं विचारलं असतं, आम्हाला असले खाण्याचे आणि मेणू पालखीचे डोळे होत नाही. आईसाहेब चुकला असेल तर माफ कर, पण आम्हाला असलेच डोळे झाले, आम्हाला मुलं झाली. तुम्हाला कसले डोळे होत हो? जिजाऊ साहेबांचे डोळे सांगितले. महिला मंडळ जर कान उठून आहे का, माझे जिजाऊ साहेब सांगतात, मला वाटतं मान ठोकावी, युद्धाचे कपडे परिधान करावेत, म्यानमधून तलवार काढावी, जिराट डोक्यावर धारण करावा, घोड्याला टाच मारावी, डोंगर दऱ्यात घोडा फेकावा, दिवसा ढवळ्या माझ्या माता भगिनी इज्जतीवर हात घालणाऱ्या मुसलमानांच्या मनात धाडा वेगळे करून त्यांची शिरत तुळजा भवानीच्या नंतर शिवाय देवीच्या चरणी समर्पित करावेत. असले डोळे माझे जिजाऊ साहेबांना जमून त्या माऊलीच्या कुशीतून राजा छत्रपती शिवबा जन्माला आला. हे आपल्या बायकांना होतं डोळे, काय काय बायला माती खाऊ वाटते.